काहीतरी तिखट म्हणजे झणझणीत खावंसं वाटत असेल ना, तर कैरीचं सीझन संपण्याअगोदर हा कैरीचा झणझणीत ठेचा नक्की बनवा. ठेचा हा एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे आणि आपण नेहमी खात असतो, पण कैरीसोबत हा ठेचा बनवून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि प्रत्येक सीझनची फळं त्या त्या सीझनला आवर्जून खाल्ली पाहिजेत, कारण ती शरीरासाठी सुद्धा चांगली असतात. तर चला झटपट असं तिखट झणझणीत असा कैरीचा ठेचा बनवूया. रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहूया. तर मी इथे 12 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. मूठभर कोथिंबीर, 1 वाटी कच्चे शेंगदाणे, 1 चमचा जिरे, थोडं मीठ लागणार आहे चवीनुसार आणि एक मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे. कोणतीही कैरी तुम्ही घेऊ शकता. तर आता कैरीचे असे 2 भाग करून घेऊया. जर तुम्हाला मीडियम तिखट हवं असेल तर मी जेवढ्या 10 मिरच्या घेतलेल्या आहेत तेवढ्याच घ्या, आणि जर तुम्हाला एकदम झणझणीत ठेचा हवा असेल तर इथे 15 ते 16 हिरव्या मिरच्या घ्या. कारण कैरी आंबट असते आणि कैरी घातल्यामुळे ठेच्याचा तिखटपणा कमी होतो. त्यामुळे तुम्हाला एकदम जास्त तिखट हवं असेल तर इथे 15 ते 20 हिरव्या मिरच्यांचा वापर करा. कैरीचे मी इथे 2 भाग केलेले आहेत आणि त्यानंतर तवा गरम करून त्यात 3 ते 4 चमचे तेल घातले. तेल गरम झालं की त्यात आपल्याला हे कैरीचे 2 भाग घालायचे आहेत आणि एका बाजूने हे चांगले 3-4 मिनिटसाठी बारीक गॅसवर शिजवायचे आहेत. तर आपल्याला ही कैरी जी आहे ती पूर्ण शिजवायची नाही आहे, अर्धी कच्ची अर्धी शिजलेली अशी ठेवायची आहे. त्यामुळे 5 मिनिटपर्यंतच शिजवायचं, त्यापेक्षा जास्त शिजवायचे नाही. 5 मिनिट झाल्यानंतर आता ही मी कैरी काढून घेते. थोडीशी कडकच आहे, मी जास्त शिजवलेली नाही आहे. कैरीला तेलामध्ये तव्यात भाजण्याऐवजी तुम्ही अख्ख्या कैरीला तेल लावून गॅसवरच असंच तुम्ही भाजून घेऊ शकता. आता जी काढलेली कैरी आहे ती थंड करून घेऊया. त्यानंतर जे उरलेलं तेल आहे त्याच तव्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत आणि ते एकदम मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे अर्धे भाजायला आले की आपल्याला ज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या 12 त्या घालायच्या आहेत. तर मी असे मधून तुकडे करून घातले जेणेकरून त्या फुटू नयेत. आणि लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि हे सुद्धा छान हलका वरचा रंग बदलेपर्यंत मिरचीचा परतून घ्यायचं. फक्त शेंगदाणे भाजताना ते जास्त करपू द्यायचे नाही, त्यामुळे आपल्याला मंद आचेवरच ते भाजून घ्यायचे आहेत, नाहीतर मग ठेचा जो आहे तो कडू लागू शकतो. त्यानंतर आता शेवटला हे सगळे पदार्थ भाजून झाल्यानंतर 1 चमचे जिरे घातले, कारण जिरे भाजायला जास्त वेळ लागत नाही, काही सेकंदातच गरम गरम तव्यावर जिरे भाजून होतं. ते थोडं परतलं आणि लगेचच हिरवी कोथिंबीर घातली. मी मूठभर घेतलेली पण त्यातली अर्धीच घातलेली आहे आणि तीसुद्धा 1 मिनिटसाठी अशी परतून घ्यायची. आणि मग हे सगळे पदार्थ भाजून झालेले आहेत. आता आपल्याला एका ताटामध्ये काढून ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. मिरची शेंगदाण्याचा ठेचा तर आपण वर्षभर हवं तेव्हा खाऊ शकतो, पण हा कैरीचा ठेचा जो आहे तो वर्षातून आपल्याला एकदाच बनवायला मिळतो आणि नक्कीच हा ट्राय करून बघा. कैरी थंड झालेली आहे तर याची साल काढून घेऊया. तर हा ठेचा बनवताना कैरी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता. म्हणजे जर तुम्हाला कैरी अशी न शिजवता कच्ची वापरायची असेल तर तुम्ही कच्ची वापरू शकता, किंवा मग पूर्ण मऊ करून पूर्ण शिजवून वापरू शकता, किंवा मग अर्धी कच्ची अर्धी शिजलेली अशी वापरू शकता. तर मी इथे अर्धी कच्ची अर्धी शिजलेली कैरी वापरलेली आहे. आता कैरी सोलून झाल्यानंतर असे मी त्याचे तुकडे करून घेतले. आता ठेचा जो आहे तो आपण वाटून घेऊया. ठेचा जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने बनवलात ना तर त्याची अस्सल चव येते. जर तुम्ही तोच मिक्सरला वाटून घेतलात तर त्याची चव जी आहे, जी ठेच्याची चव यायला पाहिजे अस्सल, ती येणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर त्यावर हा ठेचा बनवून घ्या, किंवा खलबत्ता असेल तर त्यात ते वाटून घ्या. तर इथे मी एक पाटा घेतलेला आहे स्वच्छ धुवून, त्याच्यावर हे सगळे पदार्थ घातले आणि हलकं ठेचून घेतलं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. कैरीसुद्धा घालणार आहोत, त्यामुळे एकदमच इथे कैरी आणि या सगळ्या पदार्थांसाठी मीठ घालायचं आणि असं ओबडधोबड वाटून घ्यायचं. त्यानंतर ही कैरी घालायची आणि कैरीसुद्धा छान या ठेच्यामध्ये ठेचून घ्यायची. तुम्हाला माहीत असेल की ठेचा जो आहे तो नेहमी जाडसरच असतो, त्याला एकदम बारीक केलं जात नाही, तरच त्याची चव लागेल. कैरी छान मी अशी ओबडधोबड तीही ठेचून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं शेंगदाणा, मिरची, लसूण या सगळ्यांमध्ये ही कैरी मिक्स करून घ्यायची. कैरी तुम्हाला बारीक करायची असेल तर बारीक करा, पण मी मध्ये मध्ये असे थोडे थोडे कैरीचे तुकडेसुद्धा ठेवलेले आहेत आणि अर्धी कैरी बारीकसुद्धा केलेली आहे, म्हणजे ती खाताना सुद्धा छान लागते. आणि मस्त आपला झणझणीत असा
कैरीचा ठेचा तयार झालेला आहे आणि भाकरीसोबत हा कैरीचा ठेचा खूपच जबरदस्त लागतो. तर तुम्ही तांदूळ, ज्वारी, बाजरी, मक्का या कोणत्याही पिठाची भाकरी बनवून हा ठेचा त्यासोबत खाऊ शकता. आणि मी इथे ज्वारीची भाकरी बनवलेली आहे. तर मस्त गरम गरम भाकरीसोबत हा झणझणीत महाराष्ट्रीयन कैरीचा ठेचा तयार आहे. शक्यतो आपण नेहमी शेंगदाणा मिरचीचा लसूणचाच ठेचा बनवतो, पण हा कैरीचं सीझन आहे तर काहीतरी युनिक म्हणून आपण हा ठेचा बनवलेला आहे आणि खरंच ह्याची चव खूप जबरदस्त लागते. त्यासोबत हिरवी मिरची, कांदा एकदम जबरदस्त. तर नक्की ट्राय करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा. कैरीचं सीझन संपायला आलेलं आहे, त्या अगोदर ट्राय करा आणि अगदी 10 मिनिटांमध्येच हा ठेचा तयार होतो. बनवायलाही सोपं आहे आणि खायलाही चविष्ट. तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या रेसिपीसोबत.